भगवान की जय। या गुरुजी नळ निळंगद जांबुवंत ऐकता झाले भयभीत मनती मगर मिठी अद्भुत बक्षील उदकांत नेऊनी महाराज ज्यावेळेस मगरीने सांगितलं हनुमंतराया हा मार्ग म्हणजे फार दुष्कर म्हणजे फार कठीण आहे बरं का. इथं जाण्याची व्यवस्था नाही, कुठल्याही प्रकारचा रस्ता नाही, पूल नाही, काहीच नाही. म्हणून म्हणजे तुम्ही काय करा तर माझ्या तोंडामध्ये बसा, माझ्या वदन नौकेमध्ये बसा, मी मला नेऊन त्या पलीकडल्या तीरापर्यंत सोडी. आता हे शब्द ज्यावेळेस मगरीचे ऐकले महाराज नळ नीळ जांबुवंत असणारे हे वानर भयभीत झाले. त्यांना वाटायला लागलं मगर मिठी फार जबरदस्त असते बरं काय. आणि मगरीच्या मिठीमध्ये तोंडामध्ये जर आपण बसलं, तिनं जर आपल्याला खाऊन टाकलं तर म्हणजे काय प्रकार होईल ही भीती म्हणजे त्या ठिकाणी ह्या वानर लोकांना वाटू लागले. करी मारुती ऐक वचना मी रक्षितो हे स्थान तुझ वांचोनी सिंधुरंगना सर्वता नव्हे कोणाशी. महाराज सर्वांना माहिती होतं. सर्वांना त्या ठिकाणी विनंती करून हनुमंतरायाला सांगायला लागले हनुमंतराया आता आमचं ऐक म्हणले या मगरीच्या तोंडामध्ये बसून प्राणाला मुकण्यापेक्षा आम्ही काय करू तर याच ठिकाणी थांबणार आहोत. आणि तू एकटा म्हणजे त्या महिकावतीला जा, कारण एवढं आवाढव्य असणार हे समुद्र ह्या सागराचं उल्लंघन म्हणजे तुझ्याशिवाय कोणालाही करता येणार नाही. एवढं सामर्थ्य म्हणजे आमच्याकडे नाही बरं काय. म्हणून तू एकटाच महिकावती नगरीकडे जा असं हनुमंतरायाला विनंती करू लागले. मग ते उभा राहोला हनुमंते चिंतिले श्रीरामचरणा जय यशस्वी श्रीराम मनोहरा अकस्मात उडाला. हनुमंतरायांनी त्या ठिकाणी वानराची विनंती ऐकली महाराज. आणि हनुमंतराया जीवापाड भगवंतावर प्रेम करणारा होता, भगवंताची जीव लावून भक्ती करणारा होता महाराज. पण आपलं तसं नाही महाराज, माणसाला जीव लावून भक्ती करावं आणि संसारामध्ये दिमाग वापरला पाहिजे. पण आपण उलट करतो महाराज, संसारामध्ये पुरा जीव संसारामध्ये लावतो आणि दिमाग परमार्थाकडे लावतो. कसा तर देव आहे की नाही की असेल की नसेल, फक्त दिमागाचा वापर म्हणजे परमार्थाकडे करतो. पण हे आपलं चुकीचं आहे महाराज. पण हनुमंतरायाने तसं केलं नाही. जय जय भगवान प्रभू रामचंद्राचं स्मरण केलं, चिंतन केलं आणि एकदाच त्या ठिकाणी उड्डाण मारू लागले. मानवे हनुमंत आला तेव्हा महिकावतीत 21 दुर्गे रक्षका सहित कोणासी न कळत ओलंडिली. म्हणून महाराज आता एका क्षणाच्या आत मनोवेगे गमन हनुमंतरायाला होतं. म्हणून हनुमंतराया ताबडतोब महिकावती नगरीमध्ये आले आणि त्या ठिकाणी 21 दुर्गमध्ये त्या ठिकाणी बुर्ज होते महाराज. एवढी महिकावती असणारी नगरी आहे, एवढं भव्य दिव्य असणारी तिची रचना होती बरं काय. आणि त्या बुर्जावर असणारे कितीतरी सैनिक होते महाराज. पण त्या सैनिकाला सुद्धा न कळत असणार हनुमंतराया महिकावती नगरीच्या आत येऊ लागले. अनुरेणुनी लहाना झाला सीता शोकरणा भद्रकालीचे देवालय देखून अंत संचरला ते काळी. म्हणून महाराज हनुमंतरायाने अनु रेणूपेक्षाही लहान रूप धरलं बरं का. आता अनु रेणू जर म्हणलं महाराज तर मुंगीच्या डोळ्यामध्ये जरी पडलं तरी खुपणार नाही, एवढं लहान रूप हनुमंतरायाने धरलं. आणि म्हणजे त्या महिकावती नगरीमध्ये असणार भद्रावती असणारी जी काही देवी आहे त्या देवीचे एक मंदिर होतं महाराज. आणि त्या मंदिरामध्ये असणार हनुमंतराया आपण प्रवेश करू लागले. पट्टे अनुष्ठाने बहुता राक्षस करीतो देऊळांत मध्यमास विप्रप्रेता पूजनासी ठेविले. आता महाराज त्या ठिकाणी जे काही राक्षस लोक होते ते सुद्धा म्हणजे तप जप क्रिया धर्म सगळं काही चालत होतं बरं काय. आता कशा पद्धतीने होतं म्हणतात
तर सगळं कापटी रीतीचं होतं बरं काय, खरं काहीच नव्हतं महाराज. आता मांस खाणं चालूच होतं, मद्यपान करणं चालूच होतं, आणि म्हणजे उग लटकन त्या ठिकाणी गळ्यामध्ये माळा टाकले. काही लोकांचं तसं ढोंग असते महाराज. म्हणून म्हणजे त्या ठिकाणी राम राम म्हणणे, भगवंताचं चिंतन दाखवण्यापुरतं होतं बरं काय. हे सगळं दर्शन हनुमंतरायांनी पाहिलं, आणि हनुमंतराया काय करतात, भ्रष्ट शास्त्रे काढीती, एकाशी एक वचन देती, ऐसे करीता मोक्ष प्राप्ती, प्रमाण ग्रंथी लिहिली असे. म्हणून महाराज काही लोकांची संस्कृतीच असते बरं काय, कुठलं तरी म्हणजे शास्त्र काढायचं. आम्हालाही खूप लोक प्रश्न विचारतात महाराज, कोण्याही ग्रंथामध्ये नसतो, सहज रस्त्यानं जाता जाता विचारतात, हे कसं झालं. आता असे भ्रष्ट शास्त्र त्या ठिकाणी काढत होते, आणि त्याच्यावर म्हणजे चिंतन चालवायचं. आणि या ठिकाणी कवीकडचे सांगायला लागले, आपल्याला माहित नसलेले किंवा कुठल्या शास्त्रात नाही ते प्रश्नाची जर वल्गना केलं तर मला मोक्ष प्राप्ती होत नाही महाराज. त्या ठिकाणी नरकाला जावं लागतं. आता हे आगाव शास्त्र काढण्यापेक्षा, त्याचं चिंतन करण्यापेक्षा न केलेले बरं, असं कवी करते बोलू लागले. ऐसे ऐकता राम भक्त, म्हणे यासी कैचा मोक्ष प्राप्त, आता कपाळ मोक्ष त्वरित, पावती असते माझिया. आता हे सगळं काही दर्शन हनुमंतरायांनी पाहिलं. हनुमंतराय असताना रामभक्त आहेत बरं काय, आणि त्या ठिकाणी हनुमंतराय मनामध्ये विचार करायला लागली, यांचं हे शास्त्र पुराण कथा कीर्तन असताना सगळं लटकं आहे, म्हणून म्हणजे यांना मोक्ष प्राप्ती होत नाही बरं काय. आता यांना कपाळ मोक्ष म्हणजे माझ्या हातूनच आता मरण प्राप्त होईल, अशा प्रकारचा विचार हनुमंतराया करू लागले. असो देवालयी महारुद्र, जाऊन देवी उचलोनी सत्वर टाकुनी द्वार, दृढ झाकीने हनुमंते. असं म्हणे महाराज हनुमंतरायांनी देवळामध्ये प्रवेश केला, आणि त्या देवीला उचललं महाराज. आणि देवीला जे काही पाणी जायचा नाला होता, त्या मोरीमध्ये त्या देवीला खुपसून टाकलं महाराज. आणि घट्ट असणारं मोठं महादेवाला असणारं कवाड त्या ठिकाणी लावलं. हनुमंतराया त्या देवीच्या जागी आपण म्हणले काय उभा टाकू लागले. वज्र कपाटे देऊनी आपण बैसला देवी स्थाने, सर्वांगी शंदूर चर्चुनी झाला भवानी हनुमंत. झाला भवानी हनुमंत म्हणाले महाराज. हनुमंतरायांनी देवीला उचलून त्या नालीमध्ये खुपसून टाकलं महाराज, आणि घट्ट सगळे दार लावले. आपण म्हणे तिचा शेंदूर असताना सगळा आपल्या तोंडाला भासून घेतला, आणि भवानीचं रूप हनुमंतरायांनी धारण केलं. त्या देवीच्या जागेवर आपण बसले, देवीला बाजूला काढलं, आणि हनुमंतराया समोर म्हणजे काय करतात, देवी मारुतीकडे पाहता तो भयानक रूप दिसे अद्भुत, जैसा हरणीचे ग्रहांत महाव्याघ्र प्रवेशला. आता ज्यावेळी देवीला खाली टाकलेली आहे, देवी म्हणजे हनुमंतरायाकडे पाहू लागली. देवी मनात विचार करायला लागली, हे विघ्न म्हणजे कुठून आलं, कसं आलं असावं. आणि ज्या वेळेस हनुमंतरायाकडे पाहायला लागली, दर्शी कसं दिसू लागलं महाराज. महाभयानक असणारं हनुमंतरायाचं रूप दिसू लागलं, जसं काही एखाद्या हरणीच्या घरामध्ये वाघ जावं महाराज, आणि त्या वाघाला पाहिल्यावर हरणीची जशी अवस्था होते तशी अवस्था त्या हनुमंतरायाकडे पाहत असताना त्या दैवतेची होऊ लागली. तो येरीकडे असुर बहुत षट्रसनाच पर्वत, पूजा सामग्री अद्भुत, घेऊन याही मही ते पातले. आता इकडे महाराज ऐरावण मैरावण असणारा कोट्यावधी राक्षस दळ आहे. मोठ्यानं वाजत गाजत अन्नाचे मोठमोठे पर्वत घेतलेले आहेत. आता देवीला तृप्त करण्यासाठी आणि या राम लक्ष्मणाचा देवीला बळी द्यायचा आहे, अशा विचारानं त्यांची जी काही मिरवणूक आहे महाराज, तर आपल्या नगरामधून मोठ्या आनंदानं हे मिरवणूक चालू लागले. वज्र कपाटे दिधली तीन उघडती गदा काळी, एक म्हणती देवी क्षोभली म्हणून स्तुती करीता ती. आता महाराज ज्यावेळेस वाजत गाजत त्या ठिकाणी आले आणि पाहायला लागले, तर देवीने कपाट असणारे द्वार असणारे घट्ट लावलेले आहे. आता हे दर्शन ज्यावेळेस त्या ऐरावण मैरावणाने पाहिलं,
त्यांना वाटलं आपली माता असणारी आपली जी काही कुलदैवता आहे ही कुलदैवता आपल्यावर रागावलेली असावी बरं काय, म्हणून त्या ठिकाणी दोघांनी हात जोडले. सर्व राक्षस लोक हात जोडून देवीची स्तवना करू लागले. त्याला वाटायला लागलं आपल्या देवीला काहीतरी आपलं चुकल्यामुळे राग आला असावा असा विचार त्या राक्षसाला वाटू लागला. ऐसा लोटला एक मूर्त तो रुद्र रूपिणी आता बोलत, म्हणे धन्य तुम्ही भक्त बळीशी रघुनाथ निला. बरोबर त्या ठिकाणी असं विनंती करत असताना एक मुहूर्त गेला महाराज. इतका वेळ गेला त्याच्यावर रुद्र रूपीने असणारे हनुमंतराया मंदिरामध्ये देवीच्या स्थळावर थांबलेले बोलायला लागले. काय बोलायला लागले महाराज, धन्य धन्य म्हणजे त्रिभुवनामध्ये ऐरावण आणि मैरावण असणारे माझे निज भक्त आहात. अशा प्रकारचं तुम्ही माझ्या समोर बळी देण्यासाठी रामाला आणि लक्ष्मणासारख्यांना आणलं तर म्हणजे खरोखर तुम्ही बलशाली बी आहात आणि म्हणजे खरोखर भक्त बी आहात. अशा प्रकारचा हनुमंतराया बोलू लागले. लंके पुढे बहुतांचे प्राण मिंच घेतले सत्य वचन, तुमचे करावया भोजन येते साक्ष पे पातले. हनुमंतराया त्या ठिकाणी बोलायला लागले. मीच म्हणजे लंकेच्या समोर कंदन मांडलं, कित्येक लोकांचा बळी घेतला, त्या ठिकाणी समाधान जेवण केलं बरं काय. त्या ठिकाणी माझं जेवण झालं, पण आता इथं सुद्धा तुमचं जेवण करण्यासाठी मी आलेले आहे असं हनुमंतराया त्या ठिकाणी बोलू लागले. माझे रूप बहुत तीव्र पाहता जातील तुमचे नेत्र, तरी पाडून गवाक्षद्वार पूजा आदी समर्पण. बरोबर महाराज त्या ठिकाणी सांगायला लागले हनुमंतराया माझं रूप असताना अतिशय तीव्र झालेले आहे बरं का, तेजस्वी बनलेले आहे. म्हणून आता तुम्ही जर दार काढून माझं रूप पाहायला गेल्या, कारण तुम्ही माझे प्रेमळ भक्त आहात, निज भक्त आहात, म्हणून जर माझ्याकडे पाहायला गेलं तर तुमचे डोळे जातील. म्हणून काय करा, वर मंदिराला म्हणे छिद्र पाडा आणि जे काही वाक्षीद्वार आहे, जे काही धू जाण्यासाठी जे काही छिद्र आहे महाराज, त्याच्या वाट्यामध्ये सगळं काही अन्न ओढूनच टाका आणि जेणेकरून सगळं पावन होईल असं हनुमंतराया बोलू लागले. ऐसे देवी बोले आतोनी आही मही हर्षले ते क्षणी, मनती धन्यामी त्रिभुवनी भक्त शिरोमणी दोघे. महाराज एवढं देवीचे शब्द ऐकल्यावर ऐरावण आणि मैरावण अतिशय आनंदित झाले महाराज. त्यांच्या मनाला वाटायला लागलं खरोखर त्रिभुवनामध्ये आम्ही म्हणजे धन्य धन्य भक्त आहोत, कारण दैवी असणारी आमच्यावर प्रसन्न झाले. आता एवढं किती भाग्य म्हणावं, आता किती जरी पूजा केलं तरी देवी कोणाला प्रसन्न होत नाही महाराज. म्हणून आमचं काहीतरी फार पुण्य प्राप्त झाल्यामुळं ही दैवता असणारी आमच्यावर प्रसन्न झाली, आम्हाला बोलायला लागली. हा आनंद म्हणजे ऐरावण मैरावणाला वाटू लागला. मग देऊळ मस्तकी विशाल गवाक्षे पाडिले तत्काळ, पंचामृताचे घट सजळ स्नाना लागी होतीले. महाराज ज्या न्यायाने देवीने सांगितलं तसं ऐकले महाराज, कारण राक्षस होते बरं काय. आणि राक्षसाने काय केलं, देवळाला म्हणून एक छिद्र पाडलं आणि पंचामृत असणारं दही दूध तूप लोणी आता देवीचा अभिषेक करावा ह्या न्यायाप्रमाणे त्या ठिकाणी वरून ओतू लागले. तो मुख पसरून हनुमंत घट घटा प्रासी पंचामृत, पाठीशी दोदक होतीत प्रक्षाळीले मुख तेने. आता इकडे सणासाठी पंचामृत टाकायला लागले महाराज, पण हनुमंतरायाने आपलं तोंड उघडलं, दही दूध तूप लोणी साखर सगळं काही खाऊन टाकू लागले. आणि सगळं खाल्यावर पुन्हा त्या ठिकाणी पाणी ओतायला लागले. हे पाणी असताना हनुमंतरायाने आपली चूळ भरली आणि हनुमंतराया काय करतात, धूप दीप वासते समाई देवी समने तू हे तू घेई, सवेच मने भक्ताला वलाई नैवेद्य धडकरी येऊ द्या. आता त्या ठिकाणी हनुमंतरायांनी सगळं काही खाऊन टाकलं महाराज.
आणि ते जे काही दीप धूप आहे, जे काही उदबत्ती आहे, जे काही दिव्याचं साहित्य आहे, हे सगळं हनुमंतरायाने त्या देवीकडे फेकून दिलं. हे म्हणजे तू घे बर का, हे सगळा मान तुझा आहे. आणि हनुमंतराया पुन्हा मोठ्यानं ओरडून सांगायला लागले, भक्त हो, आता जे काही नैवेद्य आहे ते नैवेद्य मला येऊ द्या बरं काय लवकर, मला अतिशय भूक लागलेली आहे, असं हनुमंतराया त्या ठिकाणी बोलू लागले. मग भरून विशाळ पात्रे अन्य होती ती कसरे, जय जय देवी म्हणून गजरे, असुर सर्व गर्जते. म्हणून महाराज सर्वांना आनंद झाला आणि मोठमोठे गाडे भरून आलेले जे काही अन्न होतं महाराज, ते अन्न त्या ठिकाणी त्या मंदिरामध्ये ओतायला लागले आणि सगळे राक्षस लोक देवीचा जय जयकार करायला लागले, कारण सर्व राक्षस लोकांना अति आनंद वाटू लागला. सव्य अपसव्य हस्ते करुणी स्वाहा करीत रुद्र रूपिणी, जैसा दावाग्नी चेतलावनी, तुला नाकाष्टे बक्षित. महाराज हनुमंतरायाने आपल्या उदरामधला जठर अग्नी असताना त्या ठिकाणी चेतवलेले आहे. आता किती जरी गाड्या त्या ठिकाणी अन्न टाकायला लागला, सगळं हनुमंतराया खाऊन टाकू लागले महाराज. आता जसं काही एखाद्या अग्नी मोठ्या डोंगराला जर लागला महाराज, तर सगळं झाडं झुडप सगळंच काही जाळून खाक करावं. त्या न्यायाप्रमाणे हनुमंतरायाचा जठरामधला अग्नी त्या ठिकाणी पेटला आणि सगळं काही जेवढं काय अन्न टाकलं ते सगळं अन्न हनुमंतराया गटक करू लागले. पंचभक्ष्य परमान्न बहुत रंगाचे ओदन, शाकालवन शाखानुन असंख्याकारचिविती. म्हणून महाराज राक्षस लोकांनी अनेक प्रकारचं अन्न निर्माण केलेलं होतं, अनेक प्रकारचं 14 असताना नैवेद्य त्या ठिकाणी बनवलेलं होतं बरं काय. आणि हे अन्न असताना गाड्याची गाड्या भरून आलेले आहे, हे सगळं अन्न त्या ठिकाणी ओतू लागले, पण सगळं हनुमंतरायाने त्या ठिकाणी गटकावू लागलेले आहेत बरं काय. सगळं खाऊन हनुमंतराय बोलायला लागले, भक्त हो अजून येऊ द्या, असं हनुमंतराया गर्जना करून बोलू लागले. दधी दुग्ध घृत नवनीत यांचे पाठ सोडिले बहुत, जैशा वर्षा काळी सरिता धावत, समुद्रासी भेटावया. महाराज दही दूध तूप लोणी असताना कित्येक त्या ठिकाणी घागरीचे घागरी मडकेचे मडके उघडायला लागले महाराज. जसं काही नद्या पावसामध्ये भरून मध्ये सागराला भेटायला जावा एवढं म्हणजे त्या ठिकाणी दूध दही ओतायला लागले. पण हनुमंतराया सगळं काही खाऊ लागले महाराज. सगळं काही खाऊन हनुमंतराया आपलं तोंड आज उघडून बोलू लागले. पुजारे लोहदंड घेऊनी मोकळी करीती तेव्हा नाहनी, प्रसाद बाहेर यावा म्हणून प्रयत्न करीती बहुसाल. आता महाराज एवढं काही त्या ठिकाणी अन्नाचे पर्वत ढगाचे ढग टाकले गेले, एवढं पंचामृत टाकलं, दूध टाकलं, दही टाकलं, लोणी टाकलं, पण पुजाऱ्याला शंका निर्माण झाली. काहीच म्हणजे बाहेर येत नाही. पण पुजाऱ्याने एक लोखंडाचं मोठं गजाळी घेतलं आणि त्या मोरीमध्ये कुचकू लागला महाराज, काहीतरी बाहेर येईल. आणि म्हणजे त्या मोरीमध्ये कुचकीत असताना काय झालं म्हणतात, तव तेथे देवी बैसली भयभीता, तिजवरी लोहदंड आदळता, ती म्हणे संकट बहुता, मज येथे उडवले. म्हणून महाराज देवीला असं वाटायला लागलं महाप्रळय मध्ये माझ्यावर उडवलेला आहे. आता त्या हनुमंतरायाने मध्ये उठायला गेला तर त्या हनुमंतरायाची भीती, त्यानं म्हणजे या मोरीमध्ये मला खुपसून टाकलं आणि इकडून म्हणजे लोकांना त्या गजाळ्या असताना हे लोक कुचकायला लागले. किती म्हणजे माझ्यावर आले झाली, माझ्यावर म्हणजे प्रय ओढवला, एवढं दुःख म्हणजे त्या देवीला वाटू लागलं. असूर्याने दशरथ सुत नैवेद्य ग्रासी तो हनुमंता, मज ताळ न होय येत कोणारशी अनर्थ सांगू हा. महाराज आता सांगायला कोणीतरी असावं बरं काय. आता राक्षसानं रामाला म्हणजे त्या ठिकाणी आणलं, इकडे सगळं नैवेद्य असताना हनुमंतराया खायला लागले.
आता माझ्यावर जो काही या ठिकाणी संकट आलेले आहे, मला जे काही व्याथा व्हायला लागल्या महाराज, माझा प्राण जे काही विकळ व्हायला लागला, हे माझं दुःख म्हणजे मी कोणाला सांगावं असं देवी महाराज आपल्या मनामध्ये विचार करू लागले. सोनहानी मोकळी करीती असुर परी काहीच नाही बाहेर म्हणती आजी देवीने समग्र ग्रासिले हाची निर्धार पै. असं म्हणजे महाराज त्या ठिकाणी ते काही राक्षस लोक होते, त्यांच्यामध्ये सुद्धा पुजारी होते महाराज. आपल्याकडे बी काही पुजारी असतात बरं काय. आणि त्या पुजाऱ्यांनी काय करू लागले, ती मोरी असताना मोकळी करण्याचा प्रयत्न करू लागले. काहीतरी म्हणजे दही दूध तूप नाही तर नाही, काहीतरी म्हणजे प्रसाद तरी बाहेर यावा, पण म्हणजे काहीच बाहेर येत नव्हतं. त्यामुळे त्या राक्षसाला वाटायला लागलं देवी म्हणजे आज त्या ठिकाणी संतुष्ट झाली असावी. सगळं म्हणजे देवीने खाऊन टाकलं, काय चमत्कार झाला, हा आनंद म्हणजे त्या ठिकाणी लोकांना वाटू लागला. व्रत व्रत असुर बोलता कैची देवी मांडी लालथ इही चोरून अनिल रघुनाथ दिसेना. आता महाराज हे सगळं काही दर्शी जे काही शहाण्या लोकांना सगळं कळते महाराज, पण त्यांचं ही नवीन तरुण लोक ऐकत नाही. आता जे काही वयवर्ध लोक होते ते लोक म्हणजे त्या ठिकाणी बोलायला लागले, बाबा इथं देवी फिवी काही नव्हतं बरं काय. हे म्हणजे काहीतरी अनर्थ दिसायला लागलं, काहीतरी म्हणजे विघ्न असावं. ह्या राक्षसानं म्हणजे त्या रामाला आणि लक्ष्मणाला चोरून आणलं, नको ते विघ्न म्हणजे आपल्याकडे सुद्धा आलं. या लंकेचं विघ्न आपल्या मैकावती नगरीवर आणलेले आहे असं वयवर्ध लोक असणारे शहाणे लोक त्या ठिकाणी बोलू लागले. रावणे चोरीली सीता सुंदर ते अकस्मात आला एक वानर तेरे नगर जाळोनी समग्र केला संहार बहुतांचा. आता वयवर्ध शहाणे लोक त्या ठिकाणी बोलायला लागले, बाबा अरे असं झालं म्हणजे त्या राजा रावणाला लंका सोन्याची होती, आनंदाचं राज्य होतं, पण त्या रावणाने काय केलं, नीट न वागता त्या रामाची सीता चोरून आणली. आणि सीता आणल्यामुळे एकच वानर म्हणजे त्या लंकेमध्ये आला आणि सगळी लंका जाळून टाकलं, कित्येकाला मारलं. हे म्हणजे आम्ही ऐकलेले आहे. आणि तसंच काहीतरी इथे विघ्न दिसतालय. चारी लोक बोलू लागले, पैसेच मांडले ऐसे बोलूनी बुद्धिवंत निदस्थानासी त्वरित जाते राहले ते काळी. म्हणून जे काही शहाणे बुद्धिवंत लोक आहेत महाराज, जे काही वयवर्ध लोक होते मामा, त्या ठिकाणी सगळ्याला वाटलं आता लंकेमध्ये जो काही प्रकार घडला तोच प्रकार म्हणजे इथं घडणार आहे. या लोकांनी सुद्धा रामाला चोरून आणलं. राम म्हणजे काही साधा सुद्धा व्यक्ती नव्हतं काय, म्हणून सगळं काही विपरीत दिसायला लागलं. इथं सुद्धा सगळे मरतील असं आम्हाला वाटायला लागलं, असं विचार केले. आणि शहाणे लोक असताना उठून घराकडे जाऊ लागले. असो इकडे अन्नाचे पर्वत हो तितासुर भागले समस्त परिदेवी नव्हेच त्रप्त पुरे नमने सर्वथा. महाराज एकदा हनुमंतरायांनी आपल्या जठरामधला अग्नीला सांगितलं महाराज, आणि ज्यावेळेस जठरामधला अग्नी पेटला ना, किती जरी अन्नाचे पर्वत टाकायला लागले, सगळं भस्म होऊ लागलं महाराज. आता एवढं अन्न होतच असताना राक्षस लोक जेरले, सगळे थकलेले आहेत, सगळे विकळ झाले, तरी देवी काही बस झालं बाबा म्हणत नाही. म्हणून सगळ्या राक्षसाला चिंता म्हणजे त्या ठिकाणी वाटू लागले. मग घातले शुद्ध जळ सवेंची अर्पिले तांबूल तेव्हा हाक फोडणी प्रबळ रुद्ररूपिणी बोलत असे. आता एवढं त्या ठिकाणी अन्न ओतलं महाराज, अन्न संपलं, राक्षस थकले, देवी काही नको म्हणत नाही. पण राक्षस लोक कंटाळे महाराज, वरून पाणी टाकले. आता ते बी त्या देवीने पिऊन टाकलं. पुन्हा म्हणे त्या ठिकाणी पानाचा विडाही टाकला. हे सगळं म्हणे देवी त्या ठिकाणी खाऊ लागले. आणि राक्षस लोक चिंताक्रांत झाले, राक्षसाला भीती वाटायला लागली महाराज. याच्या समोर काय करतात. राजा रामचंद्र भगवान की जय. जाऊ